एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। अभिनेता सलमान खानला धमकी दिल्याची माहिती समोर आलेली आहे। सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। तर अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे। मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकी देण्यात आली। अभिनेता सलमान खानला घरात घुसून मारण्याची देखील धमकी दिलेली आहे। बॉम्बने सलमानची गाडी उडवून देण्याचा धमकीत उल्लेख आहे। वरळी पोलीस ठाण्यात मेसेज करणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळालेली आहे। वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲपवर धमकी खरं तर देण्यात आलेली आहे। एवढंच नाही तर सलमान खानला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं समोर येते। तर पुन्हा एकदा अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। बॉम्बने गाडी उडवण्याची सलमान खानला धमकी मिळाली। वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲपवर धमकी मिळाल्याचं कळतंय। सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा अभिनेता सलमान खानला धमकी आली आहे। मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकी मिळाल्याचं कळतंय। तर अभिनेता सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। याआधी देखील अशा प्रकारच्या अनेक धमक्या सलमान खानला मिळालेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले गेले। चेतन, पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। याआधी अशा प्रकारच्या अनेक धमक्या आलेल्या आहेत, मात्र यावेळी डायरेक्ट बॉम्बने खरं तर सलमानची गाडीच उडवून देण्याची धमकी मिळालेली आहे। चेतन, निश्चित एकंदरीत मेघना, जी माहिती समोर येते मुंबई वाहतूक पोलिसांच्या या व्हॉट्सअप नंबरवरती जो मेसेज आलेला आहे त्यामध्ये दोन प्रकारे सलमानला मारण्याची धमकी देण्यात आलेली। त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे थेट घरात घुसून मारलं जाईल आणि दुसरं म्हणजे त्याची बॉम्बने गाडी उडवून दिली जाईल असाही उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे या अज्ञात व्यक्तीविरोधात आता पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासास सुरुवात केलेली आहे। मात्र वारंवार येणाऱ्या या धमक्यांमुळे आता सलमानच्या सुरक्षेत मात्र वाढ केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मेघना, निश्चित चेतन, खरं तर आधी जर आपण पाहिलं तर ज्या धमक्या सलमानला आल्या होत्या त्याचा कुठेतरी क्लेम जे आहे ते बिश्नोई गँगने केलं होतं। त्याच्यानंतर आताही तपासात अशी काही संदर्भातील माहिती समोर येऊ शकते का, अशी देखील शक्यता वर्तवली जाते। चेतन, निश्चित हा मेसेज मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलेला आहे आणि आता नेमका हा मेसेज पाठवणारा व्यक्ती कोण आहे त्याचा शोध घेतला जात आहे। त्यामुळे यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा बिश्नोई गँगचा संदर्भ दिसून येतोय की कुठल्या नवीन गँगने किंवा कुठल्या माथे फिरवून तर हा मेसेज पाठवलाय ना, याही अनुषंगाने आता पोलीस तपास करत आहेत। मेघना, निश्चित धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे। सलमान खानची गाडी उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।